काय 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 मला काही समजलं नाही. छान वाटलं, खूप सुंदर वाटलं. हे महत्वाचे राम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आलोय मामासोबत. इस्रायल, अमेरिका, पश्चिम घाट, की आज ही बदललेली परिस्थिती पाहून मन प्रसन्न झालं अक्षरशः. आज तुम्ही बघता इथे माझे बंधू आले होते. आनंद दिसत होता. निसर्गरम्य डोंगर रांगा, हिरवागार परिसर आणि प्रसन्न वातावरण अनुभवत आम्ही पुढे जात होतो. आता तुम्ही जर बघितलं तर एक साधारण 7-8-10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इकडनं भंडारदरा आणि जे वॉटरफॉल वगैरे इकडे असतात तिकडे फिरण्यासाठी आलो होतो. अक्षरशः सिंगल रोड होता, सिंगल रोड. जसं BJP गव्हर्नमेंट आलं आहे ना, इतका त्याचा वेग वाढला. तुम्ही हा जर रोड जर बघितलं ना, साधारण अतिशय दुर्गम भाग आहे. पूर्ण एक आदिवासी पट्टा आपण याला म्हणतो. हा पूर्ण जो आहे हा पश्चिम घाट आहे. या पश्चिम घाटामध्ये पूर्वी एक सायकलसुद्धा व्यवस्थित चालत नव्हती. आणि आज जर आपण चित्र बघितलं येतं 7-8-10 वर्षामध्ये, तर एक 4-4 गाड्या सोबत निघतील एवढे सुंदर आणि एवढे मोठे सडक झालेत. शरद, जेव्हा आपण पश्चिम घाटाचा उल्लेख पुस्तकांमध्ये वाचतो किंवा कोणीतरी आपल्याला सांगतं पश्चिम घाट, सह्याद्री पर्वतरांग, आपण तिच्या कुशीत राहत होतो. पण हे सगळं पुस्तकात वाचताना खूप सुंदर वाटायचं. आजचा परिसर कसा वाटतो तुला? प्रवीण, हा बदल खूप दिवस झाले असं नाही झालंय. आत्ता मी वर्षभरापूर्वी इकडे येऊन गेलो. बरं. विशेषण मी होतो गाडीवर चालवतो. रस्ते खूप खराब होते त्यावेळेस, पण प्रचंड खराब होतं. मला प्रचंड खराब होते. आणि आज ही बदललेली परिस्थिती पाहून मन प्रसन्न झालं अक्षरशः. अगदी अगदी. म्हणजे इकडची तुम्ही जर हवा जर बघितली ना, अतिशय शुद्ध निर्मळ हवा. समोर जर तुम्हाला विंडमिल दिसतं बघा त्या डोंगरावरती, हो, पूर्ण पवनचक्क्या बसल्यात. पवनचक्की कुठे बसते? जिथं हवा चांगली आहे. आणि हा जो घाटमाथ्याचा भाग आहे अतिशय सुंदर आहे. इकडची जी हवा म्हणतो आपण, शरीराला अगदी, शहरामध्ये हे सगळं वातावरण राहिलं नाही राहिलं. म्हणजे ऑक्सिजन जो आहे आपला तोही विषारी झाला असं म्हणायला काही हरकत नाही. एकदम बरोबर. बरं, नाशिक पासून इतकं लांब पण नाहीये, खूप- पण वातावरणात खूप मोठा बदल आहे. खूप जवळ आहे अगदी. म्हणजे 30-40 अक्षरशः आहे ना. किलोमीटरवर नाशिक आहे. आणि त्या नाशिकचा जो सिटी एरिया आणि त्याच्या लगतचा जो भाग आहे, तिकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण बघता तर आपण नाही म्हणतो जमीन आसमान, एवढा मोठा फरक आहे त्याच्यामुळे. खूप खूप मोठा फरक आहे. तर मी प्रेक्षकांना सांगेल, एकदा पश्चिम घाटाचा उल्लेख फक्त पुस्तकात वाचू नका, इकडे नक्की फिरण्यासाठी मी आवर्जून प्रत्येकाला तेच सांगतो आहे की तुम्ही या भागामध्ये या. बरेचसे मुंबईवरनं, दिल्लीवरनं लोकांनी इकडे प्लॉट्स घेऊन ठेवले की भविष्यामध्ये जो दूषित वातावरणाचा जो परिणाम होतो आहे शरीरावरती, त्यांच्या कुटुंबांना किंवा कुणाला राहण्यासाठी एखादा महिनाभर फिरण्यासाठी म्हणून का त्यांनी इकडे प्लॉट्स घेऊन ठेवले. आणि आपण इथे राहतो, इतक्या जवळ राहतो, तरी आपण हे सगळं करू शकत नाही. आपल्याकडं रोजगार कमी असेल, पैसा कमी असेल. मला वाटत नाही पैसा आजकाल कोणाकडे कमी आहे, परंतु इच्छाशक्तीच नसते. इच्छाशक्ती आपण नसते. विनाकारण सोनं घे, हे घे, त्यात पैसे अडकवतो. निसर्गात पैसे अडकवा, निसर्ग त्याचा बेनिफिट हा कळत न कळत आपल्याला देत असतो. पण आज कळले वातावरणाचा फरक प्रचंड प्रचंड. खूप सुंदर वातावरण आहे. तर मी प्रेक्षकांना खरंच हात जोडून विनंती आहे, तुम्ही नक्की पश्चिम घाट फिरायला या. धन्यवाद. हे थांबू नका, हे मोकळं राहिलं. सप्रेम जय जवाहर. तमाम माझ्या या वैश्विक जनांना माझा मानाचा जय दिवशी जय जवाहर. आज तुम्ही बघता इथे माझे बंधू आले होते. नाशिकच्या वातावरणामध्ये आणि इथल्या वातावरणामध्ये बराचसा फरक दिसतोय. क्लायमेट चेंजेस, वातावरणातील बदल हा आज आपण अनुभवतोय. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तापमानामधील जी वाढ आहे ती वाढत चाललेली आहे. परंतु अगदी नाशिक जवळ असलेला हा आमचा परिसर, कळसुबाई माता, खेडभैरव, या ठिकाणी टेम्परेचर, तापमान अगदी बिलो, या उन्हाळ्यामध्येही
30पेक्षा कमीच आहे. ही शाश्वतता, ही जैवविविधता आम्ही ते जोपासलेली आहे. त्यामुळं जय पर्यावरण, जल आणि जंगल, जमीन वाचवा या औद्योगिकरणाच्या मागं अतिशय मोलाचा संदेश. नाव काय सांगितलं? कोरडे सर. कोरडे सरांनी अतिशय मोलाचा संदेश दिला आहे. जैवविविधता, जल, हवा, जंगल, पाणी, जमीन वाचवा. जमीन ह्या सगळ्या गोष्टी माणसाला ह्याच तारणार आहेत. आज तुम्ही बघितला की एक भारत जर सोडला तर प्रत्येक देश आज युद्धाच्या खाईत ढकलला गेला. फक्त परिणाम काय माहिती, याचं कारण, मेन कारण असं आहे की फक्त स्पर्धा. आणि स्पर्धा कुठे असते? जेव्हा माणसाला फक्त पैसा हा म्हणजे सर्वश्रेष्ठ वाटतो निसर्गापेक्षाही. आणि आज एक भारत सोडला तर बाकी पूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद झाला, डिझेल पेट्रोल येत नाही आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध सुरू आहेत. तिकडं आपलं मित्रराष्ट्र रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. साधारण 4-5 वर्ष झालेत. आणि त्याच्याने सुद्धा क्लायमेट चेंज होतं आहे. पण भारतीयांना इतका सुंदर निसर्ग लाभला आहे, महाराष्ट्रातील तमाम लोकांना इतका सुंदर निसर्ग लाभला. हा सह्याद्री पर्वतरांग जिथं छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभं केलं. मी प्रत्येकाला सांगेल की ही संधी गमावू नका. आमचे वासाळी गावचे सरपंच आम्हाला इथे भेटले तर मी त्यांना विनंती करतो की जरा 2 शब्द आपण सांगू. कळसुबाईच्या शिखरपाशी राहणारे वासाळी गाव, आमचं सह्याद्रीच्या रांगा आणि देशाची भूमिका जर म्हटलं तर आमच्या भागासारखा भाग आम्हाला कुठं दिसत नाही. नक्कीच आमच्या भागात निसर्ग भरपूर पडतो, वारा, पाणी, हवामान अगदी व्यवस्थितपणे राहतो. त्याला कारण हे परमेश्वराची कृपा आहे. तीच तुमची संपत्ती आहे सर, तीच तुमची संपत्ती आहे. तीच तुमची संपत्ती तुमच्या आहे. बँकेत किती बॅलन्स याच्यापेक्षा तुमच्या शरीर देहामध्ये किती बॅलन्स आहे हे महत्वाचं आहे. हे महत्वाचे आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. खूप चांगले लोक आम्हाला इथं भेटले. मुळातच हा भाग जो आहे, इथले जे लोक, जे राहणारे लोक आहेत, हे भावनिकदृष्ट्या. वाटेत काही स्थानिक लोकांशी भेट झाली. त्यांनी अतिशय आपुलकीने आमचे स्वागत केले. काजव्यांबद्दलची माहिती, परिसराची वैशिष्ट्ये आणि निसर्ग जपण्याबाबत त्यांनी दिलेल्या सूचना आमच्यासाठी खूप उपयुक्त होत्या. त्यांच्या साधेपणाने आणि प्रेमळ स्वभावाने आम्ही आमचा प्रवास आणखी सुंदर केला. सायंकाळ होताच आम्ही काजवा महोत्सवाच्या ठिकाणी पोहोचलो. अंधार वाढू लागला आणि काही क्षणांतच हजारो काजव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला. जणू आकाशातील तारे जमिनीवर उतरले होते. आता तुम्ही रस्त्याने जो उजाळा देणे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हीच या प्रवासाची खरी कमाई होती. काही थेट मनात. भंडारदऱ्याचा हा प्रवास आमच्या मनात कायमचं जपून ठेवण्यासारखा आहे. शेवटी एकच सांगेल, काजव्यांच्या प्रकाशाने जंगल उजळलं आणि मित्रांच्या सहवासाने मन. धन्यवाद.